आई आज काय बनवणार आहे? आज सुनबाईची डिलिव्हरी झाली आहे. हा, डिंकाचे लाडू बनवते. डिंकाचे लाडू बनवते. हा, मुलगी झाली, आम्हाला लक्ष्मी आली घरात देवाच्या कृपेने. अरे वा वा वा, छान आहे, छान. सुंदर आहे. चालेल, मग तिच्यासाठी चला आपण आता डिंकाचे लाडू करू. त्यासाठी काय काय घेतलेलं आहे? काजू, काजू, हे मगज बी, गुळ गूळ किती घेतलेला आहे? 1 किलो, 1 किलो गूळ, अर्धा किलो खारीक, अर्धा किलो खारीक, 1 किलो खोबरं, 1 किलो खोबरं, खजूर, खजूर अर्धा किलो, ओके, हे बदाम घेतल्यात घरात होते रांधण्याचे, बदाम, विलायची, जायफळ, हे विलायची, जायफळ, खसखस, खसखस, आणि हे आहे डिंक, हे बरोबर? हे डिंक, हे तळून घ्यायचे आता अच्छा, आणि सगळं वाटून चला आता तुम्ही रेसिपी सांगा. आता पहिलं काय करू? पहिलं तर आता आपण खसखस भाजून घेऊ. गॅस चालू करून आपण हे हे करू. खसखस भाजून घेते. पहिलं खसखस भाजून घेऊया. ओके, नुसतं गरम करून घ्यायचं हे. अच्छा, हे खसखस गरम करून घ्यायचं. काढून ओके, आता हे काढून घेऊया. घ्यायचं. अच्छा, हे तुपातलं आहे. हा, चितळेचं तूप आहे. चितळेचं तूप. हे किती लागेल आपल्याला? हे 1/2 किलो लागत. ओके, 1/2 किलो चितळेचं तूप लागत 1/2 किलो, जसं लागेल तसं ओके. घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये आपण आता बदाम भाजून घेऊया. बदाम टाकून घ्यायचे. बदाम टाकून घेतलेले आहेत. आता हे तुपातले जरा भाजून घ्यायचे चांगले. भाजून घेऊया. बंद असा तुपाचा वास येत आहे. आता हे तळून झालेले आहेत. आता हे काढून घेऊयात. काढून घे. काजू आपण काजू. तळून घेऊया. ओके, जास्त वेळ तळायचंच नाही, थोडस लाल सकट करून टाक. जास्त काजू घालायचे नाहीत आपल्याला. हे आपण असे बदाम हा. करून घेतलेले आहेत. तसेच काजू पण करून घेऊया. तर हे काजू आपण काढून घेऊया, तळून घेऊया. थोडं 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 तळून घ्यायचं आहे. हे तळून झालेलं आहे. काढून. आता आपण हे काढून घेऊया. खारीक आहे, आपण एकदम बारीक करून घेऊ. ओके. खोबरं आणि खारीक चालेल. वाटून घ्यायचं. आता मगच बिया भाजून घेऊया. हे खारीक खोबरं वाटून घेतलं आणि गरम करून घेऊया. ओके, तुपामध्ये वास येणार. थोडस लालसर करूया, म्हणून वास येत नाही का खोबऱ्याचा? हा, खोबऱ्याचं वास येतं. ओके, थोडस भाजून घेते सगळं. ओके. वाटून घेऊ. साइड बाय साइड हे डिंक वाटून साइड बाय घेऊया. साइड डिंक वाटून घेऊ. अच्छा, घेऊ. ओके पातेल्यात गूळ टाकलेला आहे. ओके. 1 किलो गूळ पातेला 1 टाकलेला किलो. आहे. हा. आता ह्याच्यामध्ये थोडस पाणी एक टाकूया. वाटी पाणी टाकते. ओके, म्हणजे याचा पाक रेडी होऊन जाईल. थोडं एक चाचणीचा. ओके ओके. पाक झाले आता. हा, हे असं आपण उकळून घेतलेलं आहे. हे तुम्ही असं बघू शकता. आता हे सगळं वाटून घेतलंय भाजून हा. तळून. आता हे सगळं मिक्स करून हे सगळं मिक्स करून याचे लाडू तयार करून टाकत घेऊ. त्याच्यामध्ये थोडस. जायफळ आणि विलायची. अच्छा, आपण जायफळ वाटून आणि विलायची वाटलेली ते टाकून टाकून. घ्यायची. ओके, सुवास. असा वास येतोय. आता आता हे वाटलेलं ह्याच्यामध्ये सगळं सगळं सामान वाटलेलं आहे. आपण असं मिक्स करून घेऊया. खोबरं, खारीक, खजूर, खोबरं. खसखस, ओके, मगज बी, अच्छा, काजू, बदाम सगळं वाटून घेतलेलं आहे. ओके. म्हणजे बाळातनीला खायला मग बाळांतीला मग आता चला याचे सुनबाई. लाडू लाडू करून आता घेऊया. लाडू वळून घेते. ओके, आता हे थोड्या वेळ मिक्स करूया. आणि मग लाडू करून घेते गार द्या. थोडस गार झालं की मग लाडू करून घेऊया. ह्याच्यामध्ये ताकद खूप लागते, आहे ना? सकाळी 2 तास गेले, आता 2 तास. खूप लागते ह्याच्यामध्ये. हा, खूपच जास्त मेहनत आहे. हो, पण ह्याच्यामुळं बाळपणी लवकरच रेडी होऊन कामाला लागते, बरोबर? हा, बाळातनीला द्यायला पाहिजे लाडू. हो, रोज सकाळी उठून एक लाडू खायचा. ओके. मग दुधासोबत. हा. ओके, हे असं झाले. आता जरा गार झालं नाही, गार झालं की आपण लाडू बनवून लाडून बनवू.